ढोकळ्याला लागली पुरणपोळीची गोडी. हाय हाय. निवीत इवा. हं. पार्ट आहे 3rd. तिसरा पार्ट आलेला आहे. पार्ट 2 मध्ये बघितलं होतं आपण. नवी मुंबईमध्ये झालेल्या मीटिंगमध्ये इवा आणि तिच्या टीमने निवीदच्या रेसिडेन्शियल प्रोजेक्टसाठी मॉडर्न डिजिटल मार्केटिंग स्ट्रॅटेजी सादर केली, ज्याने निवीदचं लक्ष वेधलं. मीटिंगनंतर इवा मस्त निवीदच्या शांत स्वभावाबद्दल बोलते, तर दुसरीकडे निवेद घरात फॅमिलीसोबत वेळ न देण्यावरून इमोशनल डिस्कशन होतो. आणि दुसऱ्या दिवशी फॅमिली गुजरातला निघते आणि तो कामात गुंतलेला राहतो. आणि पुढे आलोक कडून निवेदबद्दल माहिती समोर येणार असते. सो आता पुढे बघू. आलोक येतो इवाकडे आणि खूप खुश होत बोलतो, इवा, गुड न्यूज आहे, निविद शहाने आपल्याला कॉन्ट्रॅक्ट दिला. त्याने आत्ताच कॉल केला. त्याला आपलं प्रपोजल आवडलेलं आहे. ओहो, फायनली. इवा पण खूप खुश होत बोलते, "अरे वाह! हे तर खरंच खूप मोठी गुड न्यूज आहे." तर आलोक बोलतो, "आणि तो स्पेसिफिकली तुला मेन्शन केलं, लाइक त्याला ना तुझे डिजिटल मार्केटिंग आयडियाज खूप प्रॅक्टिकल वाटले. सो या प्रोजेक्टमध्ये लीड तू घेशील इवा." तर इवा बोलते, "ओह रिअली? थँक यू सो मच आलोक." तर आलोक बोलतो, "पण एक गोष्ट, मंडेपासून तुला त्याच्या ऑफिसमध्ये प्रॅक्टिकली कॅम्प करावं लागेल. वीकली 2 ते 3 मीटिंग असतील, कारण तो खूप डिटेल ओरिएंटेड आहे. सगळं प्रॉपरली ट्रॅक करतो." तर इवा तसंच कॉन्फिडेंटली बोलते, की "काही हरकत नाही. मी बरोबर हँडल करेन." सो मग तसंच इव्हनिंगला इवा ऑफिसवरून घरी जाते. तर आत एंट्री करताच पुरणपोळीचा सुगंध येतो. तर इवा किचनमध्ये जात बोलते, "मम्मा, अगं काय डिवाइन स्मेल येत आहे का?" तर इवाची मम्मा स्नेहल बोलतात, "हो ना, तुझ्यासाठी स्पेशली केली. आज तुझ्या आवडीचं जेवण आहे. भाकरी, पुरणपोळी आणि वांग्याचं भरीत." तर इवा तसंच आपल्या मम्माला हक करत बोलते, "यू आर द बेस्ट मम्मा. यू नो व्हॉट?" आणि मग काही वेळाने जेवायला बसताना इवाने आपले गुड न्यूज शेअर करत बोलली, "मम्मा पप्पा, मला एक मोठा प्रोजेक्ट मिळाला आहे. निविद शहाचा. तो खूप मोठा बिल्डर आहे, नवी मुंबईचा." तर इवाचे पप्पा राजकुमार बोलतात, "वा बेटा, खूप छान. पण आहे कोण हा निविद शाह?" तर इवा सांगते, "शाह कन्स्ट्रक्शनचा ऑनर आहे. खूप सक्सेसफुल आहे. तसा थोडा सिरियस टाइप आहे, पण काम खूप बरोबर करतो." हम्म. तर इवाची मम्मा स्नेहल बोलतात, "गुड, गुड. तू मेहनत कर बेटा. सगळं बरोबर होईल." तर इवा बोलते, "आणि मम्मा, एक गोष्ट पुन्हा. उद्या सॅटरडे आहे, पण मला ऑफिस जावं लागेल. काही डॉक्युमेंट्स तयार करायचे आहेत ना प्रोजेक्टसाठी." तर स्नेहल बोलतात, "सॅटरडेला पण? पण बाळा, तू आराम करणार होती ना मग?" तर इवा बोलते, "अगं मम्मा, हो, पण एकदा हे प्रोजेक्ट सेट झालं की मग बरोबर आराम करेन, प्रॉमिस." तर इवाचे पप्पा राजकुमार बोलतात, "ठीक आहे, पण जास्त स्ट्रेस घेऊ नको बेटा." तसंच सर्वांचं जेवण होतं आणि इवा खूप जास्त खुश असते, कारण आवडतं जेवण आणि प्रोजेक्ट मिळणं, त्यात इवा प्रोजेक्ट लीड करणार असते. नेक्स्ट डे सॅटर्डे मॉर्निंग निवीत उठला आणि घरात कंप्लीट सायलन्स जाणवली. कारण सगळे गुजरातला गेलेले असतात आणि मेड आंटी येऊन काम करून गेलेले असतात. आणि मोठा बंगला पूर्णपणे रिकामा, शिवाय निवीतच्या. आणि मग निवीत उठतो, फ्रेश होतो आणि नाश्ता करून लॅपटॉप घेऊन काम करायला बसतो. पण कामात मन लागत नव्हता, कारण कबीर काल जे बोलला ते शब्द आठवत असतात, लाईक इमोशन्स जागे झाले. निवित थोडा वेळ असाच विचार करतो आणि मग इग्नोर करून ऑफिससाठी रेडी होतो आणि काही फाईल्स असतात ते बघत बसतो. तर तसंच दुपारचे 2 होतात आणि तेव्हा निवेद ऑफिसच्या पार्किंग एरियामध्ये कार पार्क करतो आणि लिफ्टमध्ये येतो. सॅटर्डे असल्यामुळे लोक खूप कमी असतात. लिफ्टमध्ये येऊन 12th फ्लोअरचं बटन प्रेस करतो. तर तसंच लिफ्ट सेकंड फ्लोअरला थांबते आणि कोणीतरी आत येतं. तर निवित वर बघताच कळतं की इवा आहे आणि इवा पण सेम टाइमला बघते. तर इवा बघताच बोलते, "ओ मिस्टर शाह." तर निवित पण बोलतो, "मिस अधिकारी." आणि मग दोघे शांतपणे उभे राहिले आणि लिफ्ट वर जायला लागली. 5th 6th फ्लोअरला गेल्यानंतर अचानक जोरात आवाज आला आणि लिफ्ट थांबली. पण लाईट्स चालू होत्या, पण लिफ्ट हालत नव्हती. तर इवा थोडी नर्वस होत विचारते की काय झालं. तर निवित एक सेकंद बोलून इमर्जन्सी बटन दाबतो, पण काही रिस्पॉन्स नसतो. तर निवित बोलतो, लिफ्ट स्टक झाली वाटतं. हम्म. तर इवा घाबरून बोलते, "व्हॉट? सिरियसली? अरे देवा! म्हणूनच मला एकट्याला लिफ्टमध्ये जायचं म्हटलं की खूप भीती वाटते." तर निवित बोलतो, "घाबरू नका, मी सिक्युरिटीला कॉल करतो." निवित फोन काढतो, पण नेटवर्कच नसतो. तर निवित बोलतो, "मला नेटवर्क नाहीये. तुम्ही तुमच्या फोनमध्ये बघता का?" तर इवा हो बोलून बघते, तर तिथेही नेटवर्क नसतो. तर निवित बोलतो, "ठीक आहे. इमर्जन्सी बटनने सिक्युरिटीला अलर्ट गेलं असेल, ते लवकरच येतील. सो डोंट वरी."
तर इवा तसंच एका कोपऱ्यात घाबरून बसते आणि निवेद असं बघताच विचारतो, की "तुम्ही ठीक आहात?" तर इवा तसंच घाबरलेल्या आवाजात बोलते, की "हो, म्हणजे मला फक्त लिफ्ट्समध्ये अडकायला खूप भीती वाटते. एकदा लहानपणी अडकले होते लिफ्टमध्ये, सो तेव्हापासून खूप जास्त घाबरते मी." तर इवा तसंच बोलत असते आणि निवेद शांतपणे ऐकत असतो. तर इवा बोलते, "तुम्ही पण बसा, असं उभे राहून काय करणार आहे? वेळ लागेलच त्यांना यायला." तर निवित हो बोलून दुसऱ्या कोपऱ्यात बसतो आणि मग दोघे शांतच असतात आणि इवा खूप नर्वस झालेली असते. इवा बोलते, "मिस्टर शाह, तुम्हाला काही वाटत नाही का? म्हणजे आपण इथे असे अडकलो आहे त्याबद्दल?" तर निवित बोलतो, "वाटतं ना, पण घाबरून काय होणार आहे? ते येणार आहे हे माहितीच आहे ना." तर इवा बोलते, "तुम्ही खूप स्ट्राँग आहे हां. मला तर खरंच खूप भीती वाटत आहे." तर निवित बोलतो, "घाबरून काही होत नाही, सो शांत व्हा." हं. तर इवा बोलते पुढे, "मिस्टर शहा तुम्ही सॅटर्डेला का आलात ऑफिसला?" तर निवेद बोलतो, "काही फाईल्स बघायचे होते आणि तुम्ही?" तर इवा बोलते, "माझ्याकडे तुमच्या प्रोजेक्टसाठी डॉक्युमेंट्स तयार करायचे होते. मंडेला मीटिंग आहे ना, सो म्हणून." तर निवेद बोलतो, "ओह! खूप डेडिकेटेड आहात तुम्ही तर." तर इवा बोलते, "थँक आणि मला माझं काम खूप आवडतं." यानंतर परत काही वेळ शांतता असते आणि मग इवा बोलते, "बाय द वे तुमची फॅमिली वगैरे सगळे कसे आहेत?" निवेदला हा प्रश्न आवडलेला नसतो, तरी आन्सर करतो, "सगळे छान आहेत आणि गुजरातला गेले आहेत फॅमिली फंक्शन्स आहे म्हणून." तर इवा बोलते, "आणि तुम्ही नाही गेलात?" तर निवेद बोलतो, "नाही, काम होतं मला." तर इतक्या शॉर्ट आणि सीरियस आन्सरवरून इवाला समजतं, की हा टॉपिक निवेदला आवडलेला नाहीये. तर शांतच असते आणि मग 2 मिनिटं शांतता असते आणि निवेद विचारतो, की "तुमची फॅमिली?" तर इवा ऐकून आश्चर्यचकित होत मनात बोलते, "टॉपिक आवडला नाही असे एक्सप्रेशन होते आणि मलाच माझ्या फॅमिलीबद्दल विचारत आहे." आणि मग इवा सांगते, "ते घरी आहेत. काल माझ्या मम्माने मस्त पुरणपोळी केली होती. खूप छान, एकदम बेस्ट करते माझी मम्मा." तर निवेदला माहीत नसते पुरणपोळी. तर विचारतो, "पुरणपोळी?" तर इवा बोलते, "हो. तुम्ही कधी खाल्ली नाहीये का?" "अरे हां, मी विसरलेच. तुम्ही तर गुजराती आहात. पण तुम्हाला पुरणपोळी माहिती असेलच ना? आय मीन महाराष्ट्रात इतकी वर्ष झाली आहेत. मग हे माहिती असेलच." तर निवेद बोलतो, "हो, नाव ऐकलं पण कधी खाल्लं नाहीये." तर इवा बोलते अगदी अतिउत्साहाने, "व्हॉट? रिअली? अरे देवा! तुम्ही मिस करताय लाईफमधली सर्वात बेस्ट गोष्ट. मी सांगते बघा, पुरणपोळी म्हणजे ना हिवान. गूळ, डाळ, गव्हाचं पीठ, तूप आणि वेलची पूड. बापरे! तोंडाला पाणी आलं माझ्या आता." तर निवेदला हसायला येतं, तर इवा पटकन नोटीस करून बोलते, "तुम्ही हसलात?" तर निवेद नाही बोलत, डिनाय करतं. तर इवा बोलते, "नाही, तुम्ही हसलात, मी बघितलं. बाय द वे तुम्ही हसू शकता हे मला माहीतच नव्हतं." तर हे ऐकून निवेदला खरंच हसायला येतं, तर निवेद जोरात हसून देतो आणि बोलतो, "तुम्ही खरंच खूप बोलता." तर इवा पण हसून बोलू लागते, "हो, मला माहिती आहे. सगळेच बोलतात असं मला. पण माझं असंच आहे. मी जर बोलले नाही ना, तर माझं मलाच असं वाटतं, की मला बरं आहे की नाही? माझ्यामध्ये एनर्जी आहे की नाही?" तर निवेद पण हसत बोलतो, "हं, हं." सो 45 मिनिटांनी लिफ्ट सुरू होते आणि मग दोघेही बाहेर येतात. तर इवा बोलते, "थँक गॉड." तर निवेद पण स्माईल करत बघतो आणि मग दोघेही आपापल्या कामाच्या ठिकाणी चालले जातात. निवितला इवा थोडी वेगळी वाटली, पण इवाला निवित इतका रोबोटिक वाटला नाही. नेक्स्ट पार्ट इज कमिंग सून गाईज. आहे ना इंटरेस्टिंग स्टोरी. पार्ट 4 मध्ये बघणार आहे आपण पुढे इवा निवितची कशी भेट होईल आणि कामाबद्दल सोडून पुन्हा काय काय बोलणं होईल आणि दोन्ही फॅमिली बद्दल काय काय बघायला मिळेल तेही बघू. रायटर अँड एडिटर शुभ वासेकर. हम्म